नमस्कार, आपण पाहताय वर्षा मीडिया न्यूज आणि आपण आहात माझ्यासोबत. मी आहे सलीम काजीत. पाहूया मुंबईतील काही महत्त्वाच्या घडामोडी. मुंबईमध्ये उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला आंबेडकरी चळवळीतील अनेक वरिष्ठ नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत आगामी राज्यव्यापी आंदोलन, जातीवार जनगणना तसेच अनुसूचित जातींच्या प्रतिनिधित्वाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस आंबेडकरी चळवळीतील वरिष्ठ नेते तानसेन भाई ननावरे, बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दादासाहेब गवई गटचे मुंबई प्रदेशाध्यक्ष खरात, आंबेडकरी चळवळीतील वरिष्ठ कार्यकर्ते सुखदेव दानगे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबई अध्यक्ष विजय वाघमारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे सोना कांबळे, युनायटेड कामगार संघटनेचे महासचिव अविनाश सालवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपवर्गीकरण विरोधात फार मोठं आंदोलन उभं राहणार आहे आणि त्यासाठी जी चिंतन बैठक आम्ही म्हणत आहोत, आमचा सातत्यानं प्रयत्न असा आहे की ही जी वर्गीकरण विरोधी समिती जी एका जातीची एका पक्षाची होता कामा नये, तर त्या समितीमध्ये 59 अनुसूचित जातीच्या लोकांचे प्रतिनिधी कसे आणता येतील, कसे येतील त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. 2 दिवसापूर्वी माननीय आनंदराव अडसूळ, देशाचे माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप, चर्मकार समाजाच्या नेत्या राजश्री अहिरराव, आमच्या नवनिर्वाचित खासदार ज्योती वाघमारे, या सर्व चर्मकार समाजाच्या लोकांची आमची चर्चा सुरू आहे आणि या सर्वांनी मिळून वर्गीकरणाला विरोध करण्याचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून या समितीचं सर्व 59 अनुसूचित जातीच्या प्रतिनिधीची समिती करण्याच्या दृष्टीने पुढील चिंतन बैठक जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये होईल आणि त्या बैठकीमध्ये आंदोलनाची रूपरेषा जाहीर केली जाईल. आजच्यासाठी आपल्यासाठी मी एवढंच पूर्ण करतो.